नमस्कार मित्रांनो, प्रथमतः गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क पार पडला आणि जबरदस्त टास्क होता. तन्वी कुलते, सागर कारंडे जबरदस्त याने गेम दाखवला. संकेतने पण फार छान गेम खेळला. रितेश भाऊने ज्या पद्धतीने सांगितलं होतं भाऊच्या धक्क्यावरती, की तुम्ही एक टास्क असा खेळा की तो रद्द करू नका. माझ्यासाठी, बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी तो टास्क रद्द करू नका. तर अशा पद्धतीने हे टास्क खेळले. एकंदरीत टास्क रद्द झाला नाही. बघा, फिजिकल टास्क दिला होता, त्यामुळे अशा टास्कमध्ये थोडीशी खेचाखेची, थोडंसं भांडण हे होणारच होतं. त्या पद्धतीने पाहायला मिळालं, पण बऱ्यापैकी टास्क खेळा. याच्यामध्ये खरंच तन्वी कोलतेने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. म्हणजे अक्षरशः पोरगी भिडली नडली. विशेष कौतुक आहे ना, ते म्हणजे सागर कारंडेचं. काय जबरदस्त सागर भाऊ आज खेळा. म्हणजे पूर्ण सीझन मध्ये आता हा 68वा एपिसोड होता. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पहिलाच असा टास्क असेल ज्याच्यामध्ये सागर याने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. म्हणजे अगदी कपडे फाड परफॉर्मन्स होता त्याचा. बिचाऱ्याचे टी शर्ट गेला, पॅन्ट ही खाली गेलेली, तरी तो खेळत होता. खेळायचा आपल्याला, जिद्दीने खेळायचा आहे. तशी जिद्द आज त्याची पाहायला मिळाली. यानंतर जो काही दुसरा राऊंड झाला, त्याच्यामध्ये तर अक्षरशः विशालने वन हँड ती फेरी खेचत नेली. त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. विशेष आज मला बोलायचं आहे ना, ते म्हणजे राकेश बद्दल. बघा, पहिली जी फेरी पार पडली, त्याच्यामध्ये ठीक आहे, राकेशची जी टीम होती त्याच्याकडनं तन्वी आणि सागर गेले. ठीक आहे. समोर कोण आले? तर संकेत आणि त्यानंतर अनुश्री आले. दुसऱ्या फेरीमध्ये आता कोणीही सांगेल की दुसऱ्या फेरीमध्ये विशाल कोटियान येणार म्हणजे येणार. म्हणजे राकेशच्या टीमला देखील माहिती असेलच ना की दुसऱ्या फेरीमध्ये विशाल येणारच, कारण एकंदरीत आपण ज्या पद्धतीने गेम पाहतो तसाच गेम बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे. तरी हा राकेश बापट जायला तयार नाही दुसऱ्या फेरीमध्ये. पोरींना पाठवतोय, पोरी भिडतायत, नडतायत. राकेश बापट का बिग बॉसच्या घरामध्ये आहे मला काही कळतच नाही. आणि बरेच लोक मला प्रश्न विचारतात की दादा सांग, राकेश बापटचा बिग बॉसच्या घरामध्ये काय गेम आहे. आज तू सरळ त्या महिलांना, पोरींना पाठवतो टास्क दुसऱ्या फेरीमध्ये. अरे तू जा, खेळ, नड भीड ना तिथे. विशाल येणार हे तुला माहिती आहे? नसेल माहिती, असं तर काय होणार नाही. आणि हा आज रेवाला सांगतो की आपली काटा टीम नल्ली आहे, टास्क जिंकतच नाहीये. अरे तू प्रयत्नच करत नाही. तू म्हणजे अक्षरशः पोरींच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय. आणि आज अनुश्री बरोबर बोलत होती की हा बिग बॉसच्या घरामध्ये काम काय करतोय, नुसता झोपलेला असतो. आणि आज तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं असेल, हा आजचा त्या अगदी शेवटी शेवटी एपिसोडच्या शेवटी दुसरा दिवस जेव्हा पुढचा दिवस सुरू झाला, 8 वाजता बेल वाजली. 8 वाजता सगळे उठले. 11:45 पर्यंत हा बेड वरतीच होता, म्हणजे जे काही खाली अंतरलं होतं त्याच्यावरती तो 11:45 पर्यंत तिथेच लोळत बसलेला. काय याचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम सुरू आहे ना, तेच कळत नाही. टास्क तर हा अजिबात खेळत नाही. पोरींना पुढे पाठवतो. खरं तर म्हणजे एकंदरीत त्याने जो काही शब्द वापरला की आमची काटा टीम अशी आहे, मला असं वाटतं की त्या काटा टीम मधल्या पोरी आहेत ना, भिडतात, नडतात. भिडल्या आज त्या कॅप्टन्सी टास्क मध्ये. पण जो काही शब्द वापरला हा त्याच्यासाठी लागू होतोय का, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. याचा गेम फक्त राखी भोवती फिरतो. मला एक कळत नाही या माणसाचं, कधी राखीविषयी उलट बोलायचं, सतत वाईट बोलायचं, परत राखीवरतीच यायचं, भांड भांडायचं, बोल लावायचे राखीला. आणि परत नाही नाही, राखी अशी आहे, एकटी आहे, मग ते हे जॉब म्हणून करते. कशाला मग परत सिंपती द्यायला जातोस? म्हणजे एकंदरीत असं वाटतं ना की याचा गेम फक्त राखी भोवतीच फिरतो. राखी भोवती फिरून झालं की मग रेवा, आता तर रेवा आले. या सगळ्यावरती आज मी बोलणार आहे. पण मला आज ना नाही, राकेशचं जे काही वागणं आहे ना टास्क मध्ये, म्हणजे एकंदरीत त्यांनी जे काही पोरींना पुढे केलं ना, तर हे मला अजिबात आवडलं नाही. त्याविषयी मी हे थोडंसं बोललो. त्यानंतर मित्रांनो, आज सागरने एक महत्वाचा मुद्दा उचललाय.
तन्वी आणि दीपालीच्या अबोल्याबद्दल त्याविषयी सुद्धा आपण बोलूया. बघूया दिवसभरामध्ये काय झालंय. तर इकडे सुरुवातीलाच राखी, संकेत आणि ससा हे बसलेले आहेत. राखी बोलते की मला कालचं काहीच आठवत नाही, काल मी काय केलं होतं ते. तर संकेत बोलतो, अरे असं असं कसं तुला आठवत नाही? काल तू एवढा राडा केलास घरामध्ये, त्यानंतर भाजी वगैरे फेकलीस आणि तुला आम्ही बॅन केलं किचन टीम मधनं. राखी बोलते, असं एवढं घडलेलं मला काहीच आठवत नाही, असं कसं काय माझ्याकडनं झालं? आता राखीला आठवत नाही असं तर काही होणार नाही. राखी राखे. त्यानंतर मग ससा बोलते, अगो बाई खरंच तुला आठवत नाही का? अरे बाप रे. त्या दीपाली आणि तन्वी तर अशा सांगत होते की बरं झालं हिला काढलं, आता आपण मस्तपैकी जेवण बनवूया. राखी राखी आहे. बाजूलाच दीपाली आणि तन्वी बसले होते, नाही बाजूला रेवा, दीपाली रेवा हे लोक बसले होते. लगेच राखीने विषय काढला, अगं बाई दीपाली तू असं मला बोललीस का की बरं झालं हिला काढलं, अशी मला ससा बोलली. तर डायरेक्ट राखीने तोंडावरती सशाला पाडलं. ससा बोलते, अरे रे असं काय बोलते? राखी बोलते, अगं तू बोललीस ना की यांना आनंद झाला मला काढलं म्हणून. दीपाली बोलते की असं नाही ग, आता राखी गेली तर आम्ही दोघी जेवण करू. आणि काय, तन्वी व्यवस्थित छान जेवण बनवतच होती किंवा बनवतेच. तू नव्हतीस तेव्हा तन्वी बनवते, तिला संधी दिली, काय हरकत आहे? राखीला असं झालंय ना की मला तुम्ही किचन टीम मधून काढू नका. एकंदरीत ती सगळी धडपड तिची राखीची पाहायला मिळत होती. त्यानंतर ससा आणि प्रभूचं थोडंसं कन्व्हर्सेशन पाहायला मिळालं, हे देखील मजेशीर होतं. याच्यामध्ये ससा प्रभूला सांगताना दिसते की माझं एक छोटंसं काम आहे, तू करशील का? प्रभू बोलतोय, काम काय ते पहिल्यांदा सांगा. हे जे केअर आहे ना, मी जे काही केअर काढते, हा जो काही कचरा काढते, तू काढशील का? जर तू कचरा काढत असशील तर मी तुला 2 अंडी देईन. ज्यासाठी तू झुरतोयस ना अंड्यांसाठी, तर मी 2 अंडी तुला देईन. प्रभू बोलते की हे करण्यासाठी मी आलोय, अंड्यासाठी मी हे तुझं काम करायचं अजिबात नाही. संस्कृती बोलते, तू डायरेक्ट अंडी चोरशील का? प्रभू बोलतोय, ते माझं मी बघेन चोरायचं की नाही, परंतु या तुझ्या अंड्यासाठी मी हे काम करणार नाही आणि मला तू चोरटं ठरवू नकोस. एकदा चोरी झाली माझ्याकडनं, प्रत्येक वेळी ही गोष्ट बोलायची नाही. काय सतत चोरी चोरी चोरी? मी ट्रॉफी घ्यायला बिग बॉसच्या घरामध्ये आलोय, ट्रॉफी घेऊन जाणार. डॉन म्हणतात मला, डॉन. यावरती संस्कृतीचं एक वाक्य भारी होतं, तू ट्रॉफी घेऊन जाणार म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये तू काहीच करत नाही, काहीच न करता तू ट्रॉफी घेऊन जाणार. म्हणजे तेव्हा मला खरंच हसायला आलं की संस्कृतीने बऱ्यापैकी चांगला शब्द वापरला की काहीच न करता तू ट्रॉफी घेऊन जाणार. त्यावर प्रभू बोलतो की हो, काहीच न करता मी ट्रॉफी घेऊन जाणार. म्हणजे एकंदरीत संस्कृतीला पण कळालं की हे काहीच बिग बॉसच्या घरामध्ये करत नाही. त्यानंतर हाच जो राकेशचा मुद्दा आहे ना, तो इथे मी थोडासा कॅरी फॉरवर्ड करतो. आज राकेश फार नाराज नाराज होता. नाराज का होता? तर म्हणे काल ज्या पद्धतीने राखीबद्दल तो बोलला, जे काही सरडा असेल, नागिन असेल, जे काही, तर त्याचं फार दुःख झालं त्याला. मग तो फार रडायला लागला. त्यानंतर राखी, दीपाली हे अश्रू वगैरे पुसताना दिसत होते राकेशचे. एकंदरीत आता हे खरंच त्याला ती गोष्ट लागली की माहिती नाही. पण एकंदरीत विशाल आणि बाकी हे लोकं बोलत होते, त्याच्यामध्ये राखी पण होती. हे लोकं बोलत होते की तो आहे ना, त्या टास्कसाठी रडत नाहीये. तर त्याला गोल्डन रेशन कार्ड मिळालं नाही म्हणून तो नाराज आहे. विशालला गोल्डन रेशन कार्ड मिळालं, राखीला मिळालं, बाकी बऱ्याचशा सदस्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळालं. परंतु त्याला मिळालं नाही ना, म्हणून तो नाराज आहे. एकंदरीत मला तसंच पाहायला मिळतंय. आता मगाचचा जो काही मुद्दा राखीचा आहे, तो थोडासा परत एकदा मी इथे काढतो. इकडे आरबी संकेतला घेऊन बसलाय आणि तो सांगतोय की राखीबद्दल जे काही आहे ना, तर राखी बिग बॉसच्या घरामध्ये जॉब म्हणून येते ती. म्हणजे तिला काम पाहिजे, पैसा पाहिजे म्हणून ती बिग बॉसच्या घरामध्ये येते आणि ती तिचं 100% देण्याचा प्रयत्न करते. तिच्यासाठी मला खूप वाईटही वाटतं. ती एकटी राहते आणि सगळं एकटी मॅनेज करते. बिग बॉसच्या घरामध्ये येते, एंटरटेन करते. हे सगळं जॉबसाठी म्हणजे त्या पैशासाठी सगळं ती करते. परंतु ती छान आहे असं एकंदरीत अ, आरबीचं मत होतं. ते सगळं संकेतला तो सांगत होता. म्हणजे एकंदरीत असंही आरबीचं असेल, की बघ कधी-कधी संकेत राखी तुझ्याकडे पण येते. त्यामुळे तू असं काही तिचा वापर करू नकोस. असं एकंदरीत आरबीला सांगायचं पण असेल.
मग अशी मी सांगितलं ना की आरबी आहे ना हा डबल ढोलकीचा गेम खेळतो. कधी राखीशी चांगलाही बोलतो, कधी मग वाईटही बोलतो. नेमकं काय आरबीचं सुरू आहे राखीबद्दल हे काही कळत नाही, असं एकंदरीत पाहायला मिळतं. आता हे जे काय आरबीचं जे काही सुरू आहे राखी पुराण, आता हे खरंच दिसण्यासाठी आहे की त्याचा तो गेमच आहे माहिती नाही. पण तो आज थोडासा डिस्टर्ब होता. आता डिस्टर्ब का होता ते माहिती नाही. आता हे सगळं बघून आहे ना रेवा ही थोडीशी डिस्टर्ब झाली. त्याला बघून अशा पद्धतीने असाच बसलाय, तसाच बसलाय, जास्त बोलत नाहीये. मग रेवा ही आरबीशी बोलते, की "तू असा वीक होऊ नकोस ना. तू वीक झालास, की तुझा ग्रुप वीक होतो. तू असं करू नकोस." आणि ही जी काही गोष्ट आहे ना, ही रेवा त्यालाही सांगते आणि मग रेवा तिकडे जाऊन तन्वीला पण सांगण्याचा प्रयत्न करते, की "तो आरबी ना फार वीक सारखा वाटतो मला. तू त्याला समजवण्याचा प्रयत्न कर. बघ बाबा, तो जर असाच वीक राहिला ना, तर मग आपलं काही खरं नाही. त्याला तू समजव." तर मी बोलते, की "ठीक आहे, मी समजवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन." पण मगाशी मी सांगितलं ना, की ठीक आहे, त्याला ती गोष्ट कदाचित राखीची लागली असेल, पण मला असं एकंदरीत वाटतं, की हा जो काही टास्क तो हरला ना कालचा, तर तो टास्क त्याच्या चांगलाच मनाला लागला असेल, की यार आपल्याला का गोल्डन रेशन कार्ड मिळत नाही? आपण खरंच फुटतो आहोत का? असं एकंदरीत त्याचं मत असावं, असं मला वाटतं. आता इथे पुन्हा एकदा जेवणाचा मुद्दा, चपातीचा मुद्दा निघतो. आता राखीला किचनमध्ये एंट्री नाही. संकेतने पूर्ण मनाई केली, की "तू आता किचनमध्ये जायचं नाही." इथे दीपाली चपात्या करत असते. दीपालीचं जेवण बनवणं सुरू होतं. त्यावेळी अनुश्री एक मुद्दा काढते, की "मला जे चपातीचे 2 गोळे आहेत ना, ते काढून ठेव. मी नंतर बनवेन." तर दीपाली ते सांगते, की "नाही, मी आता सगळं बनवलंय. चपात्या सगळ्या मी तयार केल्यात. आता मी शेकते." यावरती अनुश्री काय बोलते, की "तू ज्या काही काल चपात्या बनवल्या होत्या किंवा दुपारच्या जेवणाच्या ज्या काही चपात्या होत्या, त्याच्यातल्या 2 चपात्या ज्या मी घेतल्या ना, त्या कच्च्या होत्या. तर तसं नको करूस तू." राखीला तर मुद्दाच पाहिजे. मला किचनमध्ये जाऊ देत नाही, त्यामुळे मी दुसऱ्याची चांगलीच वाट लावेन. इथे राखीने लगेच मुद्दा उचलला, की "बाई तू का? का तू चपात्या कच्च्या बनवतेस? हे मला अजिबात चालणार नाही. असं करायचं नाही, तसं करायचं नाही." राखीने घे धनाधन आपटायला सुरुवात केली. म्हणजे शब्द आपटायला सुरुवात केली. म्हणजे राखी मुद्दा सोडतच नाही. यावरती अनुष्य बघते, की सागर बाजूला आहे. सागर अशा गोष्टीत लगेच मुद्दे उचलतो. म्हणजे दीपालीचा मुद्दा असला, की सागर तिथे आलाच पाहिजे. सागर शांत. तरी अनुश्री त्याला खिजवण्याचा प्रयत्न करते, की "बोल बाबा तू बोल. तुला पण ती चपाती तशी लागली होती." यावर सागर हळूच बोलतो, की "मला एखाद दुसरा तुकडा लागला होता. तर त्यावर मला आता भाष्य करायचं नाही." ते दोघेही थांबले. पण राखीने तो मुद्दा न्याला वरती, की "नाही मला असं अजिबात चालणार नाही. नाहीतर मग दुसरं कोणतरी जेवण करायला या." इथे कॅप्टनला राखी सांगते, की "बघ बाबा नाहीतर मला जाऊ दे. मला तिकडे जाऊन जेवण करायचं आहे." कॅप्टन बोलतो, की "बाई सध्या जे काही सुरू आहे ना, ते तसंच सुरू राहू दे. तू याच्यामध्ये काय पडू नको." म्हणजे मगाशी सांगितलं ना, की राखीला मुद्दा पाहिजे तिथे. मला जायचंय किचनमध्ये, मला करायचं आहे. खरं तर राखी खूप छान जेवण बनवते आणि बाकी सगळे तिच्या जेवणाची तारीफ करत असतात. तर राखीला किचनमध्ये शिरायचं आहे. त्यासाठी हे सगळं तिचं चालू होतं. त्यानंतर मित्रांनो इथे आरबी आणि राखीचं थोडंसं बोलणं दाखवलं आहे. म्हणजे राखी आरबीचे कपडे घालून जाते आणि त्याला असं थोडंसं इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. इथे राखी आरबीला खूप छान पद्धतीने सांगताना दिसते, की "टास्कमध्ये तू का थांबलास रे? तू बोलायचं ना मला. हा बोलण्याचाच टास्क आहे. तू मला जरी काही बोललं असतंस ना, तरी काही फरक पडला नसता. तू बोल बिंदास. हा टास्क तसाच आहे, बोलायचाच आहे. तू बोलायला पाहिजे." यावरती आरबी काय सांगतो, "मला बोलायचं होतं, पण मी तुला जास्त बोलू शकत नाही. मला तुझी फार काळजी वाटते गं." मग राखी बोलते, की "नको रे एवढी काळजी करत नको जाऊस. मी आहे तशी स्ट्राँग आहे. पण इथे तू सांगतो, की नाही मला फार वाईट वाटतं. तुला मी एवढं काही बोललो, तुला असं बोलायला नाही पाहिजे." असं करून मग तो रडायला लागला. म्हणजे मगाशी मी सांगितलं ना, की काय कळतच नाही. मला कधी-कधी असं वाटतं ना, की राखी असेल, रेवा असेल, या सगळ्यांचा तो वापर करून घेतो. असं एकंदरीत पाहायला मिळतं. इथे सांगतो आरबी, की "मला तुझी फार काळजी वाटते गं. काय तुला बोलावं ना, मला काही काहीच सुचत नाही." आणि त्यानंतर मग तो रडायला लागतो. मला ना त्या आरबीचं खरंच कधी-कधी काय कळत नाही यार, की तो सगळं गेमसाठी करतो, की खरंच काळजी आहे माहिती नाही. आता तर राखी पण आहे, इकडे रेवा पण आहे.
मस्तपैकी दोघींबरोबर तो खेळताना दिसतो. यावरती हा जो काही कॅप्टन्सीचा मुद्दा झाला ना, की त्यावरती आपण बोलणारच आहोत. तर बघूया हा जो काही कॅप्टन्सी टास्क आहे, तर या टास्क अंतर्गत बिग बॉसने गार्डन एरियामध्ये मस्तपैकी सेट लावलाय. मधमाशा येणार आहेत आणि त्या मधमाशा मध घेणार आहेत आणि ते जास्तीत जास्त सिक्युअर करणार आहेत. तर असा एकंदरीत टास्क होता. या टास्कमध्ये पहिल्यांदाच बिग बॉसने थोडासा बदल केलाय. तो बदल असा की ए टीम, जी विशालची टीम आहे, त्याच्यातनं पहिल्यांदाच सागरला बाहेर काढलं, दुसऱ्या टीम मध्ये टाकलं आणि प्रभूला त्या विशालच्या टीम मध्ये टाकलं. तर हा एक बदल केला आणि संकेत हा कॅप्टन आहे, परंतु संकेतला सांगितलं की बाबा तू कोणाकडून देखील खेळू शकतोस. पण संकेत साहजिकच तो कुठल्या टीम मध्ये जाणार हे देखील आपल्याला माहित होतं. आणि मला एक असं वाटतं ना की संकेतने थोडस ना विशालच्या विरुद्ध पण खेळायला पाहिजे. बघा, विशालच्या बरोबर जे कोणी खेळत होते ते सगळे घराबाहेर गेले त्याच्या बरोबर खेळणारे. तर संकेतने थोडस विशालच्या विरुद्ध थोडस वेगळं काहीतरी गेम दाखवला ना, तर अजून संकेतला वाहवा मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे. खेळायला पाहिजे. बघ ना एकदा भिडून नडून त्याला कसा लोकांचा सपोर्ट मिळतोय. भाऊच्या धक्क्यावरती तुला काय बोललं जातं. थोडासा वेगळा गेम खेळण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक वेळी मी त्याच्याच बरोबर खेळणार. थोडंसं वेगळं खेळ. याबद्दल देखील तुम्हाला काय सांगायचंय हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि त्यानंतर पहिल्यांदा नाही, एकदा परत झालं होतं. दीपाली आणि अनुश्री यांना संचालक केलं. तर एकंदरीत टास्क असा आहे की दोन दोन सदस्य जाणार आहेत. टीम ए कडनं 2, टीम बी कडनं 2, असे 2-2 सदस्य जाणार आहेत. बिग बॉस मध पाठवणार आहेत. ते मध जास्तीत जास्त घ्यायचं आणि ते सिक्युअर करायचं. असा एकंदरीत फार चांगला मजेशीर असा टास्क होता. तर या टास्क अंतर्गत इकडे आहे ना, दोन्ही टीम मस्तपैकी रणनीती आखताना दिसत आहेत. आणि इथे पहिल्यांदा विशाल सांगताना दिसतोय की काही झालं ना तरी आपण टास्क रद्द करू द्यायचा नाही, आपण व्यवस्थित खेळायचा. टीम ए कडनं अनुश्री आणि संकेत जाते. त्यानंतर टीम बी कडनं तन्वी आणि सागर. मस्तपैकी दोन्ही टीम रणनीती आखताना दिसत आहेत आणि बऱ्यापैकी त्याच पद्धतीने ते लोक खेळताना दिसतात. तर इकडे तन्वी आणि दुसऱ्या बाजूला संकेत हे लोक मध घ्यायला जातात. तर याच्यामध्ये पहिल्यांदा असं दिसलं की संकेत हा वन हँड मध घेताना दिसत होता. एकंदरीत थोडस तन्वीला त्याने मागे ठेवलं होतं. बऱ्यापैकी संकेतने मध घेतलं आणि तो त्या भांड्यामध्ये अनुश्रीकडे जे काही भांड होतं त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी टाकत होता. आता सागरने इकडे बघितलं की हा जाम हावी होतोय. सागर हे तिकडे गेला आणि दोघे म्हणजे तन्वी आणि सागर हे दोघेही संकेतला अडवण्याचा प्रयत्न करत होते. आणि तिथूनच या तिघांमध्ये जबरदस्त झडप झुंबड पाहायला मिळाली. म्हणजे अक्षरशः संकेत या दोघांनाही लोळवताना दिसत होता. म्हणजे या दोघांवरती संकेत हावी होताना दिसत होता. मध्ये मध्ये संकेत मध घ्यायचा, तो पास करायचा आणि अनुश्री पण चालाकीने ते मध घेऊन तिकडे स्विमिंग पूलच्या इकडे ती जायची. एकंदरीत मध्येच तन्वीने बघितलंय की बाई हिच्याकडे पहिल्यांदा आपण जाऊया अनुश्रीकडे. ती गेली थोडीशी पुढे आणि परत मागे आली. या टास्क मध्ये अनुश्री फार चपळाईने ते मध घेऊन सिक्युअर करते त्या स्विमिंग पूलच्या इकडे. हे तन्वीने बघितलं आणि तन्वी तिच्या पाठी धावत गेली, परंतु अनुश्री काय हाती आली नाही. इकडे संकेतने एक भारी प्लॅन केला. काय? या दोघांनाही मस्तपैकी पकडून ठेवायचं, तोपर्यंत अनुश्री ते सिक्युअर करेल, असं एकंदरीत संकेतचा प्लॅन होता आणि तो व्यवस्थित वर्क करताना दिसत होता. आता याच्यामध्ये आहे ना, संकेतने सागर आणि तन्वी या दोघांनाही व्यवस्थित पकडून ठेवलं. पण त्या पकडण्याच्या नादामध्ये आहे ना, संकेतकडनं एक चूक झाली. एक तर तो कपडे पकडत होता, ते विचित्र होतं. सागरचा टी शर्ट निघाला, त्यानंतर अर्धी पॅन्ट पण निघाली. आणि म्हणजे संकेतकडनं हे अजून चुकलं की तन्वीची देखील त्याने पॅन्ट पकडली होती आणि ती पॅन्ट देखील तो खेचण्याचा प्रयत्न करत होता. तर हे फार चुकीचं होतं. अशा पद्धतीने कपडे पकडू नये या टास्कमध्ये. याच्यावरती मला असं वाटतं की रितेश भाऊ नक्कीच भाष्य करतील. पण संकेतला आहे ना, ज्या पद्धतीने तन्वीने जी काही टफ फाईट दिली ना, म्हणजे अक्षरशः खेळवलं संकेतला असं सांगायला हरकत नाही. म्हणजे असं उचलून त्याला इकडून पाठी फेकलं काय, म्हणजे जबरदस्त. मी एका सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तन्वी ज्या पद्धतीने टास्क खेळते ना, अक्षरशः भिडते पोरगी, नडते.
म्हणजे समोर पुरुष असो स्त्री असो ती भिडते नडते. आणि मी त्या व्हिडिओमध्ये रुचिता जामदारचा देखील उल्लेख केला होता की रुचिता आणि ही तन्वी म्हणजे टास्क आला रे आला की तो अक्षरशः शेंगावर घ्यायचा असं एकंदरीत या दोघींचा गेम. आणि तन्वी जबरदस्त भिडली नडली. सागर पण खूप जबरदस्त प्रयत्न करतो. मगाशी मी सांगितलं की सागर पहिल्यांदाच अशा पद्धतीने टास्क खेळा अक्षरशः भिडला. त्या मानाने बघा तन्वी थोडीशी लेडीज आहे कमकुवतच पडते पण ती भिडली. सागर थोडंसं वय झालंय आणि त्या मानाने हा जो संकेत आहे तो यंग आहे. त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे ताकद आहे. त्या ताकदीचा वापर करून तो दोघांनाही पकडत होता. पण हे जे काही दोघे होते सागर आणि तन्वी या दोघांनी जबरदस्त टफ फाईट दिली. शेवटी शेवटी तर काय सागर बाहेर पडून त्याने ते मध देखील गोळा केलं आणि मग कपड्याचं सगळं पिळलं वगैरे व्यवस्थित त्याने झुंज दिली. थोड्याशा फरकाने हे लोक गेले. पण मला आहे ना खरंच सागरसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत की यार जबरदस्त भिडला तो आज. आवडला मला त्याचा आजचा एकंदरीत टास्क. एकंदरीत ही जी काही फेरी होती ना ती व्यवस्थित पार पडली. बघा ही धरपकड होणारच होती. संकेतकडनं एक चूक झाली की त्याने ते कपडे ओढायला नको होते. हे त्याच्याकडनं चूक झाली. बाकी ज्या पद्धतीने बिग बॉसने हा टास्क डिझाईन केला तर अशा प्रकारची धरपकड खाली दाबणे वरती खेचणे इकडे पाडणे तिकडे पाडणं हे होणारच होतं. याच्यामध्ये अनुश्रीचं खरंच कौतुक आहे की अनुश्रीने ते सगळं घेऊन ती त्या स्विमिंग पूलच्या इकडेच गेली. खरं तर जेव्हा तो सागर शेवटी शेवटी बाहेर पडला ना त्याने ते घेतलंच. म्हणजे ते साहजिकच त्याने ते मत गोळा करायला तो गेला. तोपर्यंत ते खूप छान पद्धतीने संकेतला पकडून ठेवलं होतं आणि त्यांच्यामध्ये WWF सुरू होती. तोपर्यंत सागरने पटकन निघून अनुश्रीकडे धाव घ्यायला पाहिजेत होती आणि ते अनुश्रीचं पाडायला पाहिजेत होतं. त्यानंतर मग त्याने तिथे येऊन ते मांडायला होतं. पण तेव्हा पटकन सुचत नाही. एकंदरीत फेरी व्यवस्थित पार पडली. इथे बिग बॉस बजर वाजवतात. बजर वाजल्यानंतर लगेच सागरने कपडे काढले आणि जे काही होतं ते त्याच्यामध्ये पिळून टाकलं. इथे दीपालीने एकच मुद्दा लावून धरला की बाई जेव्हा टास्क सुरू होत होता त्यावेळी संकेत हा त्या पिवळ्या रेषेच्या पुढे होता. तोच तिने मुद्दा लावून धरला. मला असं वाटतं मला तेव्हा वाटत होते की यार हा जर मुद्दा लावून धरला दीपालीने तर मात्र ही फेरी रद्द होऊ शकते म्हणजे निकालच लागणार नाही. पण ठीक आहे. वरतून पण कोणतरी बोलले की आपल्याला फेअर गेम खेळायचा आहे. त्या पद्धतीने फेअर निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अगदी अर्ध्या पॉइंटने इकडे टीम ए जिंकली. म्हणजे बऱ्यापैकी टीम बी ने म्हणजे तन्वीच्या टीमने 1.2 एवढं मत गोळा केलं होतं आणि ए टीमने म्हणजे संकेत आणि अनुश्रीच्या टीमने 1.2 आणि थोडंसं अर्ध म्हणजे फार कमी फरकाने हे लोक जिंकले. एकंदरीत खूप छान पद्धतीने या चारही जणांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर बघा आता साहजिकच आहे मी मगाशी सांगितलं की दुसऱ्या राऊंड मध्ये विशाल कोटियान हा येणारच होता. हे आपल्याला पण प्रेक्षक म्हणून कळालं असेल आणि समोरच्या टीमला ऍज अ कंटेस्टंट म्हणून कळालं असेलच. मग इथे आहे ना टीम बी ने म्हणजे तन्वी आणि जी काही त्यांची काटा टीम आहे यांनी सरळ राकेशला उतरवायला पाहिजे होतं. अरे तुम्ही मुली त्या विशालला ऐकणार आहात का? त्याने टफ फाईट दिली त्यांच्या पद्धतीने. पण तिथे राकेशने यायला पाहिजे. राकेश सांगतो की आमचीच काटा टीम नल्ली आहे. म्हणजे अगोदरच सांगून मोकळा की आम्ही टास्क मध्ये हारतो. राकेशला असंही झालं असेल की मी तिथे जाऊन टास्क रद्द केला परत सगळं खापर माझ्यावरच फुटेल असं एकंदरीत राकेशला वाटलं असेल. पण राकेशने तिथे यायला हवं होतं भिडायला पाहिजे नडायला पाहिजे होतं. तू पोरींला पाठवतो आणि तिथे एका शब्दानेही तो बोलत नाही की मी जातो. रेवा आणि दीपाली ते तयार होत आहेत तरी हा जाता येतं जा आम्हाला काय घेणं दे जा लढा मारा तिकडे काय करा असं एकंदरीत राकेशचं. तो बोलतही नाही की मी जातो आणि कोणी बाकीचे सांगत नाही की बाबा तू जा ना. मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का म्हणजे हे किती खरं असेल ते मला माहिती नाही. ही जी फेरी रद्द झाली म्हणजे ही जी काही फेरी झाली त्यानंतर तन्वी कोलते अक्षरशः रडत होती की मी किती खेळते मी सगळं काही करते पण आम्ही टास्क हारतो. मला तर असं वाटत होतं की राकेशवरतीच ती खापर फोडत असेल की हा याने जायला पाहिजे खेळायला. मला तर असं वाटतं हा गेला असताना काहीतरी म्हणजे
विशालने त्यालाही पकडून ठेवलं असतं, पण खेळ थोडाफार रंगतदार झाला असता, असं एकंदरीत वाटतं मला. तर ठीक आहे. इकडे दुसरा राऊंड सुरू होतो. दुसऱ्या राऊंड अंतर्गत विशाल आणि संस्कृती हे लोक जातात. तर इकडे बी टीम मध्ये रेवा आणि दीपाली. इकडे रेवा आणि विशाल हे लोक मध गोळा करायला जातात. विशाल गेल्याबरोबर जो काही मग लावून ठेवतो, 2-3 मग भरतो, तोपर्यंत त्या रेवाला देतच नाही संधी. रेवाचा जीव केवढासा एवढासा, आणि विशाल एवढा जाडा माणूस. रेवाला अक्षरशः एका मुठीत त्याने धरून ठेवलेलं, आणि मध गोळा करतोय, संस्कृतीकडे देतोय. मध गोळा करतोय, संस्कृतीकडे देतोय. पण इकडे दीपाली ताईने एक चाल खेळली. या दोघींनी अगोदर ठरवलं होतं की आपल्या टी शर्ट मध्ये जास्तीत जास्त ते ओतून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये पिळत बसायचं, असा एकंदरीत त्यांचा गेम होता. पहिल्यांदा त्यांनी त्या मगनी भरण्याचा प्रयत्न केला दीपाली ताईने. त्यानंतर एक कपडा घेतला, त्या कपड्याने भरायचं, पिळायचं, भरायचं, पिळायचं. तर हा प्लॅन त्यांनी अगदी व्यवस्थित केला आणि तो वर्क देखील होत होता. पण इथे विशालने बघितलं की बाबा यांच्याकडनं काहीतरी हे वेगळं सुरू आहे. कपडा घेतला आणि त्याने फेकून दिला, आणि त्यानंतर मग विशालकडनं या दोघींनाही त्याने पकडलं, आणि त्यानंतर मग त्याने शेवटपर्यंत पकडूनच ठेवलं. आणि मित्रांनो, ते पकडणं थोडंसं त्याचं चुकीचंच होतं. पण त्यांनी ना असे दोन्ही हात, जे काही लाकूड ठेवलं होतं ना, त्याला ठेवलं होतं, आणि या दोघी मध्ये होत्या एकंदरीत. आणि रेवा ओरडत होती. रेवाचं ओरडणं बघून इकडे अनुश्री, ती संचालक होती, ती बोलते की असं रेवाला पकडू नकोस, तू सोड. विशालला हे खूप वाईट वाटलं. विशाल असं वाटलं की मी वेगळ्या पद्धतीने पकडलंय का. यावरती विशालचं एक स्टेटमेंट होतं की ऐसा गंदा खेळ मत खेळ, म्हणजे मी काही असं पकडलं नाही, तुम्ही वुमन्स कार्ड खेळू नका, असं एकंदरीत विशालचं मत होतं. पण विशालने दोघींना बघा, विशाल एवढा जाडा माणूस, बलदंड माणूस, आणि या दोन पोरी यांना अक्षरशः त्याने दाबून ठेवलं. उठल्या उठतात त्या, अगदी शेवटचा बजर वाजेपर्यंत त्या उठल्याच नाही, एवढं त्याला पकडून ठेवलं. आणि तोपर्यंत हिच्याकडे बरंच मत साचलं होतं संस्कृतीकडे. आणि त्यानंतर ही जी काही फेरी आहे ती थांबली तिथे. बऱ्यापैकी संस्कृतीकडे मत गोळा होतं. या दोघींनी जी काही स्ट्रॅटेजी प्लॅन केली होती त्यानुसार आपले टी शर्ट काढले, आणि बऱ्यापैकी जे काही मत होतं ते त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला. आता इथे दीपालीचं असं होतं की तू जेव्हा उठलास, म्हणजे टास्क जेव्हा थांबला, त्यावेळी तू माझ्या छातीवरती खूप जोर देऊन उठलास. आता यावरती तोही सांगतो की मी असं काही केलं नाही. त्यानंतर अनुश्री सांगताना दिसते की मी एकंदरीत जे काही पाहिलं त्याच्यामध्ये असं काही झालं नाही. विशालने तुम्हाला म्हणजे दाबलं नव्हतं, त्यांनी दोन्ही बाजूला पकडलं होतं, आणि ते एकंदरीत मित्रांनो तसं दिसत देखील होतं की पूर्ण प्रेशर त्याने दिलं नव्हतं. दोन्ही बाजूला असं जे लाकूड होतं त्याला त्याने पकडलं होतं. पण दीपालीचं असं मत होतं की तेव्हा नाही, तो जेव्हा उठला तेव्हा माझ्या खूप इथे छातीवरती जोर दिला, ते मी बोलते. आता यावरती तन्वी काय बोलते की बाई हा असाच करतो, याचा कॉपी पेस्टचाच गेम आहे, शेवटी शेवटी तो असाच करतो. यावरती विशाल आणि तन्वीचं प्रचंड वाजतं. म्हणजे अक्षरशः पुन्हा एकदा विशाल बोलताना दिसतो की तुझी लायकीच नाहीये माझ्याशी बोलायची, इथपर्यंत त्यांचं सुरू झालं. आता यावरती संस्कृती येते, आणि संस्कृती सांगते की बाबा लायकी बेकी तू कोणाची काढू नकोस. विशाल सांगतो की हा माझा आणि तिचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये तू पडू नकोस. हा मुद्दा या दोघांचा नंतरही वाचतो. पण संस्कृती सांगते की आता लायकी काढू नकोस, तू तिला मुद्दा देतोस. तर एकंदरीत संस्कृतीचं देखील बरं होतं की तू उगाच तो मुद्दा, तिला ती हायजॅक करते तुझा मुद्दा, असं एकंदरीत संस्कृतीचं मत होतं. त्या अगोदर संस्कृतीचं असं मत होतं की बाबा बजर वाजलाय, तिथे आपली गरज आहे दोघांची, तिथे उभा राहा, जे काय आहे ते नंतर तुम्ही सॉर्ट आउट करा. तर बऱ्यापैकी इथे संस्कृतीने म्हणजे टीम एने बऱ्यापैकी मत गोळा केलेलं असतं, आणि साहजिकच आहे की इथे हे लोक जिंकतात आणि टास्क देखील हा जिंकतात. आणि यांचेच आता उमेदवार झालेत. तर याच्यामध्ये उद्या जो काही टास्क रंगणार आहे ना, म्हणजे बिग बॉस ज्या पद्धतीने ट्विस्ट देतात ते म्हणजे कमाल धमाल आहेत. आता मित्रांनो, हे जे काही टीम एचे सगळे उमेदवार झालेत, 5-6 उमेदवार आहेत कॅप्टन पदाचे. आता यांच्यामध्येच बिग बॉसने जबरदस्त लावून दिली. आता तुम्हीच ठरवायचं की तुम्हाला कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं. म्हणजे बिग बॉस एक एक काय ट्विस्ट देतात ना, जबरदस्त. तर ठीक आहे, ही फेरी इथे झाली.
त्यानंतर विशाल कोटियानला कुठेतरी वाईट वाटतं आणि तो दीपालीकडे जातो आणि जे काही झालं ते सॉरी, माझं काय असं इंटेन्शन नव्हतं आणि हे द्राक्ष खा माझ्याकडनं, आमच्या गोल्डन टीमला आलेत. तेव्हा दीपाली थोडंसं गाऱ्हाणं मानताना दिसेल. त्यानंतर ससा आणि विशाल यांचं थोडंसं बोलणं आपल्याला पाहायला मिळते, की ससा सांगते की का तू हे तिच्याकडे गेलास किंवा तुझं हे जे काही बोलणं होतं तन्वी बरोबर हे मला अजिबात आवडलं नाही. यावरती विशाल स्पष्ट सांगतो की जेव्हा माझं आणि तन्वीचं जे काही बोलणं सुरू असेल तेव्हा तू मध्ये पडू नकोस प्लीज, कृपया करून. आमचा हा विषय खूप वेगळा आहे, त्याच्यामध्ये तू येऊ नकोस. तसं सांगते की माझं तसं येण्याचं काहीच मत नव्हतं, मी फक्त सांगत होते की तिकडे चल, उभा राहा. एकंदरीत मला असं वाटतं ना की या दोघांचा हा डे वन पासून विषय आहे, त्याच्यामध्ये आजपर्यंत कोणीच पडलं नाही. लायकी वगैरे या दोघांचं फार सुरू आहे. तुम्ही बघा या दोघांच्या भांडणामध्ये कोणीच पडलं नाही आणि सशाने त्याच्यामध्ये उडी उडी मारली. आता माहिती नाही सशाला दिसायचं होतं की खरंच तिला तिकडे विशाला घेऊन जायचं होतं हे माहिती नाही. हा जो विषय आहे की नाही लायकीचा, हा विषय कदाचित या भाऊच्या धक्क्यावरती मित्रांनो वाजण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की टास्क संपल्यानंतर जेव्हा तन्वी आणि प्रभू हे लोक बसले होते त्यावेळी तन्वीने जो मुद्दा काढला की का हा प्रत्येक वेळी माझ्या लायकीवरती येतो आणि याच्यावरती कधीच भाष्य केलं जात नाही. कधीच म्हणजे काय, तर भाऊच्या धक्क्यावरती कधीच का बोललं जात नाही असं तन्वीला स्पष्ट सांगायचं होतं. मला असं वाटतं की तन्वीला असं वाटत असेल की हा भाऊच्या धक्क्यावरती मुद्दा काढावा आणि तन्वी बिचारी रडत होती. आता रडत जी काही होती मगाशी मी सांगितलं की तन्वीला असं वाटतं की मी खेळते, खूप खेळते, लढते, नडते, भिडते, पण मी टास्क का जिंकत नाही. तर याच्यावरती तिचं रडणं होतं. त्यानंतर सागर येतो आणि सागर सांगतो की बाई हा टास्क आहे. बघ आज तू हरली परंतु हे सगळं रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड होतं म्हणजे काय? हे सगळं जनतेला दिसतंय की तू खेळतेस. टास्क आहे तो हारणार, जिंकणार. हां, टास्क आहे तो हारणार, जिंकणार. तू कशाला एवढी काळजी करतेस? असं एकंदरीत सागरचं मत होतं. म्हणजे आज प्रत्यक्ष सागरच्या हातामधली पुडी ती दिसली आणि ते खिशात देखील त्याने ठेवले. तर खूप छान पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न त्याने केला आणि ते योग्यच होतं. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की एकंदरीत सागर तन्वीच्या टीममध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसत होता आणि सागरने पूर्ण ऑब्झर्वेशन केलं, की यांच्या टीममध्ये नक्की चाललंय काय? अनुश्रीशी जे काही त्याने डिस्कस केलं, हे आपल्याला पण आता म्हणजे गेल्या 2 दिवसापासून दिसतंय. अनुश्रीला सागर सांगताना दिसतोय, की तन्वी आणि दीपालीमध्ये सगळं काही ठीक नाही आहे. आजच्या किंवा कालच्या तू टास्कमध्ये बघितलं असेल, जेव्हा दीपाली परफॉर्म करत होती, तेव्हा एका शब्दाने तन्वी बोलत नव्हती आणि जेव्हा रेवा बोलत होती, तेव्हा तन्वी सगळं काही सांगत होती, "तू असं कर, तसं कर." मित्रांनो, मला देखील हे जाणवलं, आता तुम्हाला जाणवलं का माहिती नाही, की यांच्यामध्ये ना थोडंसं कन्व्हर्सेशन कमी व्हायला लागलं. हे लोकं आता पहिल्यासारखे बसत नाही. गेल्या 2 दिवसापासून पाहायला मिळतंय. कदाचित रेवाने जागा घेतली दीपालीची, असं एकंदरीत पाहायला मिळतं. यांच्यामध्ये तेवढं कन्व्हर्सेशन आता होताना दिसत नाही. कालच्या पण टास्कमध्ये तुम्ही बघा, जेव्हा दीपाली गेली होती, ते याचा ना ते ससा आणि मांजराचा जो काही टास्क होता, त्याच्यामध्ये दीपालीची जास्त बाजू घेताना ती तन्वी दिसत नव्हती आणि एकंदरीत आजच्या टास्कमध्ये पण दिसत नव्हते. तर यांच्यामध्ये थोडंसं शीतयुद्ध सुरू झालं असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर इकडे जेवणाचा मुद्दा निघाला. राखीने सगळं दाखवलं, की बघा हा डस्टबिन बघा, अख्खी गवारची भाजी सगळी भरली. असं, असं तुम्ही करता. मगाशी मी सांगितलं ना, की राखीला फक्त आता जेवणावरनं मुद्दा पाहिजे. मला तुम्ही जेवणाच्या दुटीमध्ये घेत नाहीये. त्यामुळे तुमच्या ज्या काही चुका आहेत, त्या सगळ्यांसमोर मी आणणार. त्याच पद्धतीने राखीने एक प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न तिचा यशस्वी ठरला. एकंदरीत तन्वीने बघितलंय, कदाचित हा माझाच मुद्दा आहे. त्यानंतर तन्वी तिथे गेली आणि तिने सांगितले, की "बाई ही जी काही भाजी होती ना, ही करपलेली होती. तर हा तुम्ही विषय काढू नका आणि माझ्या भाजीचा विषय तुम्ही काढता, तर फ्रिजमध्ये बरंच काही आहे." मग तन्वीने सगळ्या वाट्या त्या डिशेस घेऊन आणल्या. याच्यामध्ये ही भाजी आहे, याच्यामध्ये 4 दिवसापूर्वी बनवलेली बिर्याणी आहे आणि फार इसवी सन पूर्व इंग्रजांच्या काळात बनवलेली एक भाजी देखील आहे. ती तुम्ही बघा.
हे सगळं सडलेलं अन्न तुम्ही ठेवता आणि ही भाजी मी स्वतः बनवलेली पण खराब झालेली होती. ती खराब म्हणजे थोडीशी लागलेली होती. त्यामुळे कोणी खाल्ली नाही. त्यानंतर मी फेकून दिली. एवढंच काय. राखीला मग ते हे झालं, की अरे माझं जेवण इथे होतं. त्यामुळे राखीला अक्षरशः तोंड घाशी पाडलं. म्हणजे राखीचं आता राखी आता तोंडघाशी पडली. त्यानंतर मग गुलू, गुलू बोलायला लागते. असं एकंदरीत राखीने तो प्रयत्न केला. त्यानंतर मित्रांनो अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की राखीने संकेतला घेतलं आणि विशाल कसा आहे याचं मस्तपैकी उदाहरण दिलं. राखी विशाल आणि संस्कृतीला सांगताना दिसते, की बाबांनो, विशाल हा माझा मित्र आहे आणि विशाल कसा आहे ते तुम्हाला मी सांगतो, की पुढे उद्या जो काही कॅप्टन पदाचा टास्क येईल त्याच्यामध्ये तो तुम्हाला पुढे येऊ देणार नाही. विशेष करून संकेत तुला, तू आता झालाय असं म्हणून तुला पाठीच ठेवेल. विशालला मी चांगलाच ओळखते. मी कितीतरी दिवसापासून त्याच्याबरोबर आहे. आम्ही गेम एकत्र खेळून आलोय. तो असाच आहे. तो सगळ्यांचा वापर करून घेतो. त्यामुळे तू व्यवस्थित खेळ. संकेतनं सगळं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. यावरती मात्र ही जी काय संस्कृती आहे ती सांगताना दिसते, की मला तर अजिबात विश्वास नाही. डे 1 पासून त्याने माझ्याबरोबर काय केलंय हे मला चांगलंच माहिती आहे. विशालने आता मोठा दिल त्याचा काढून ठेवला ना, तरी मी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. असं एकंदरीत सांगताना दिसते. हे सगळं बोलणं झालं. राखी लगेच त्या कोणाला आरबीला सांगताना दिसते, की मी आता संकेतला चांगलं चढवलंय. म्हणजे राखीचा काय गेम आहे ना, काय कळतच नाही. इकडे सांगायचं आणि इकडे येऊन ते सगळं इकडे बोलायचं. तर राखी असं करू नको गं बाई तू. म्हणजे एकदम डुप्लिकेट खेळण्यासारखं वाटतं. म्हणजे डबल ढोलकीचा गेम तू खेळतेस असं एकंदरीत पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की राखी आणि आरबीचं कन्व्हर्सेशन आपल्याला पाहायला मिळतंय रात्रीचं. आरबी इथे सांगतो, की ही जी रेवा आहे ना, ही थोडीशी माझ्यावरती लट्टू झाली. अरे राखीला शॉक बसतो, की काय खरंच? हो बोलतो. मला असंच जाणवतं एकंदरीत, की ती माझ्यावरती प्रेम करते असं एकंदरीत दिसतंय. ते राखी बोलते, "अरे वाह! मग छानच की. जा मग तिकडे. म्हणजे तुला हे पण मिळाले, ती पण मिळाले." आरबी सांगतो, की "नाही. असं अजिबात मी करणार नाही. इथे ना घराच्या बाहेर नाही. नाही. तुझ्याबरोबर पण नाही, तिच्याबरोबर नाही. मला आता हे सगळं काही करायचं नाही." राखीला राग पण आला होता, की असं आहे का? म्हणून ती हे सगळं करते. इकडे-तिकडे नुसती तुझ्या पाठीपुढे करताना दिसते. आता हिला मी चांगलीच बघते. असं एकंदरीत राखीचं तेव्हा झालं होतं. तर राखीला ही गोष्ट फार वाईट वाटली आणि आर्मीने सांगितलं देखील, की "बाई तू हा मुद्दा कुठे काढू नकोस. असं काही घडतंय ते." आणि आर्मी असा झोपून परत उठून बघायचा आणि परत बोलायचा, की "बाई असं काही करू नकोस." आणि एकंदरीत 2:45 काहीतरी झाले होते रात्रीचे. त्यावेळी राखी एकटीच जाऊन बाहेर बसली होती आणि हा आरबी शोधत गेला. "बाई काय?" म्हणजे ते राखीने फार मनाला लावून घेतलं, की अशा पद्धतीने सुरू आहे. मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते आणि ही मध्येच आली टवळी कुठली मच्छर. तर एकंदरीत राखी फार ती डिस्टर्ब झाली. राकेशने बोलवून आणलं आणि "बाई असं परत काही बोलू नकोस तू कुठे, की आमचं काही असं होतं." पण राखी सगळ्याकडे पचकताना दिसत होती आणि आत्ता आहे ना, रेवा कशी तावडीत येईल माझ्या, याच्याकडेच अ, राखीचं लक्ष असणार आहे. आता मी रेवाला चांगलीच ठेचेन, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. मित्रांनो एकंदरीत आरबीचा गेम सांगायचा झाला ना, तर आरबी खरंच फट्टू आहे टास्कमध्ये. तो काटा टीमला पूर्ण काय नल्ला बोलला, की काटा टीम आमची टास्क खेळू शकत नाही, जिंकू शकत नाही. आर्मीला मी आर्मीबद्दल असं मी सरळ सांगतो, की या पोरी आहेत ना किंवा ह्या ज्या महिला आहेत, काटा टीममधल्या, या चांगल्या भिडून नडू शकतात. जरी तू बाहेर निघालास ना, तरी त्या व्यवस्थित खेळू शकतात. टास्कमध्ये आणि एकंदरीत सगळ्या गेममध्ये मला आरबी फट्टूच वाटतोय. अजिबात पुढे येत नाही. त्या पोरींला पाठवण्यापेक्षा याने स्वतः जायला पाहिजे होतं खेळायला आणि हा काय करतोय फक्त राखीच्या पुढे-मागे, पुढे-मागे तेवढाच गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि मगाशी मी सांगितलं ना, तन्वीचं जे काही रडणं आहे ना, ते कदाचित या आरबीला घेऊन पण असेल, की हा खेळत नाही. खरं तर दुसऱ्या फेरीमध्ये याने जायला पाहिजे होतं. तर एकंदरीत असं पण तन्वीचं असावं. ठीक आहे. तर आरबीबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आरबीचा
खरंच बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, आज आहे ना, पहिल्या फेरीमध्ये तर तिघांनी, चारही जणांनी चांगला परफॉर्मन्स दिला. याच्यामध्ये तन्वी आणि सागरदादा तुफान खेळ आहे, म्हणजे जबरदस्त. दुसऱ्या फेरीमध्ये बघा, अशा पद्धतीने होणारच होतं. विशाला हा त्या 2 पोरींवरती हावीच होणार होता. म्हणजे पहिल्यांदा तर विशालने त्या रेवाला अक्षरशः पकडून ठेवलं होतं. तो इकडे-तिकडे जाऊ पण देत नव्हता. त्यानंतर विशालने एक प्लॅन केला, स्ट्रॅटेजी प्लॅन केली आणि दोघींनाही लॉक करून ठेवलं. विशाल हे करणारच होता आणि ज्या पद्धतीने लॉक केलं, त्या पोरी बाहेर पडूच शकत नव्हत्या. असं एकंदरीत गेम पाहायला मिळाला. बायकांनी फार प्रयत्न केला त्या विशालच्या मगरमिठीतून बाहेर येण्याचा, परंतु एवढा मजबूत गडी त्या पोरी हालत पण नव्हत्या, बाया हालत पण नव्हत्या. तर एकंदरीत ही जी काही फेरी होती ना, ती विशालने वन हँड खेचली असं सांगायला हरकत नाही. परंतु या टास्कमध्ये त्या पोरी पण अक्षरशः विशालला भिडल्या, नडल्या. चांगला खेळ दाखवला त्या दोघींनी. म्हणजे एवढ्या बलाढ्य माणसासमोर देखील त्या चांगल्या खेळल्या. तर त्यांच्यासाठी देखील क्लॅपिंग आहे. आणि संस्कृती ती देखील, कोण होती ती? संस्कृत होती ना? तिने देखील बऱ्यापैकी ते सेव्ह करण्याचा, मत सेव्ह करण्याचा प्रयत्न केला. आता बघू उद्याचा जो काही प्रोमो समोर आलाय त्याच्यामध्ये हे जे काही कॅप्टन पदाचे टीम एचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्येच जबरदस्त भांडणं पाहायला मिळणार आहेत. आता बिग बॉस सांगतात की तुम्हीच या सदस्यांना बाहेर काढायचं आहे. तर एकंदरीत बघू आता उद्या कोण कॅप्टन पदाचे उमेदवार होतो आणि कोण कॅप्टन होतो हे देखील पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजच्या एकंदरीत टास्क बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? तन्वी, सागर, संकेतच्या खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? यासोबतच हे जे काही विशालने त्या पोरींना पकडून ठेवलं होतं, याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.